हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आत्ताचं लेक्चर आपलं खूप इम्पॉर्टंट पॉईंटवरती आहे. टर्मिनल ऑक्सिडेशन किंवा आपण त्याला काय म्हणतो, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा त्याला आपण रेस्पिरेटरी चेन म्हणतो, ETS सायकल, बरोबर की नाही. मग आता बघा, टर्मिनल ऑक्सिडेशन म्हणजे काय असणार आहे, तुमचे क्रेब्स सायकल आणि ग्लायकोलिसिसमध्ये जे तयार झालेले काय आहेत, NADH2 आणि काय आहे तुमचे FADH2. आता FADH2 फक्त तुमच्या क्रेब्स सायकलमध्ये तयार होणार आहे, ग्लायकोलिसिसमध्ये नाही, बरोबर की नाही. मग हे तयार झालेलं, तर ह्यांचा फॉर्म कसा आहे, ह्यांनी हायड्रोजन ॲक्सेप्ट केलाय, म्हणजे हे कसे आहेत, रिड्यूस झालेले आहेत, हे काय आहेत, रिड्यूस्ड कोएन्झाइम्स आहेत हे. आणि याचं परत यांच्या ऑक्सिडाइज्ड फॉर्ममध्ये काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे आणि म्हणजे हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे आणि NADH2चं काय होईल, तुमचं NAD तयार होईल, FADH2चं FAD. हे जे FAD NAD आहेत हे ह्यांचे काय आहेत, ऑक्सिडाइज्ड फॉर्म्स आहेत आणि हे रिड्यूस झालेले. मग रिड्यूस झालेले एन्झाईमचं ऑक्सिडाइज फॉर्ममध्ये कन्व्हर्जन म्हणजे तुमचं आहे टर्मिनल ऑक्सिडेशन. बघा, ही सायकल खूप सोपी आहे. त्याच्यासाठी बघा, मागच्या लेक्चरमध्ये मला वाटतं ग्लायकोलिसिसमध्ये मी ही गोष्ट बोललेच आहे. तुम्हाला दोन गोष्टी समजणं खूप महत्त्वाचं आहे. एक आहे रिडक्शन आणि दुसरा आहे ऑक्सिडेशन. एवढ्या दोन टर्म तुम्हाला समजल्या की इलेक्ट्रॉन्स ट्रान्सपोर्ट सिस्टीम खूप म्हणजे खूप सोपी आहे. रिडक्शनमध्ये काय होतं बघा, हे रिड्यूस झालेत. रिडक्शनमध्ये काय होतं, हायड्रोजन मॉलिक्यूल काय केला जातो, ॲक्सेप्ट केला जातो, रिड्यूस होतो, तो घेतला जातो, बरोबर नाही. म्हणून तो पर्टिक्युलर मॉलिक्यूल NAD हायड्रोजन घेतला तर तो रिड्यूस झाला, NADH2 तयार झाला. आणि इथं काय होतं असतं बाळांनो, रिमूव्ह केला जातो, कोण, हायड्रोजन रिमूव्ह केला जातो, ऑक्सिडेशन, ॲडिशन ऑफ O2, ऑक्सिडेशन, ऑक्सिजनचं ॲडिशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. तसं इथं काय असणार आहे, मग इथं ॲक्सेप्ट कोण आहे, ॲडिशन ऑफ हायड्रोजन किंवा काय असणार आहे तर रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. हे अल्टरनेटिव्हली वापरले जातात. तुम्हाला आता इथं या सायकलमध्ये ह्या दोन गोष्टी हायड्रोजनशी रिलेटेड लक्षात ठेवायचे. तुम्हाला या गोष्टी समजून घ्या. या दोन गोष्टी समजल्या की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम खूप सोपी आहे. म्हणजे तुम्हाला हे लेक्चर ऐकल्यानंतर, ही सायकल व्यवस्थित ऐकल्यानंतर आणि याचे क्वेश्चन सोडवल्यानंतर तुमचा एक मार्क किंवा एक क्वेश्चन तुमचा MST CET मधला फिक्स होतोय. ठीक आहे बाळांनो, आता लेक्चर थोडेसे उशिरा पडत आहेत, बरोबर की नाही. म्हणजे आता बघा 5 वाजत आले असतील तरी लेक्चर सकाळचं अपलोड नाही झालं. फक्त स्ट्रॅटेजी मी अपलोड केली, तर तुम्ही तो स्टडी व्यवस्थित केला असेल. निवांत हे लेक्चर बघा आणि उद्यासाठी प्रिपेअर करा, कारण उद्या आपल्या रेस्पिरेशनवरती रिव्हिजन किंवा उद्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला रेस्पिरेशन टॉपिक असणार आहे. मग आता आपण वेळ न घालवता टर्मिनल ऑक्सिडेशनची सायकल बघूयात. त्याच्या अगोदर आपल्याला काय लक्षात ठेवायचं, हे कुठं होतंय सांगा, मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं आहे. आणि मायटोकॉन्ड्रियाच्या पण पर्टिक्युलर कुठं होणार आहे, मॅट्रिक्समध्ये होणार आहे. कुठं होणार आहे, मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. तर हे लक्षात ठेवा व्यवस्थित, मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये हे होणार आहे. सध्या पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळं पण कदाचित जरा रेंज नाही आहे, सो व्हिडिओ अपलोडला पण प्रॉब्लेम येतो. आत्तासुद्धा बाहेर पाऊसच होता, पाऊस थांबल्यानंतर मी लेक्चर सुरू केले. तर हे लक्षात ठेवा, मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये हे होणार आहे. याच्यामध्ये मग कोएन्झाईम काय आहेत, मग FMN आहे, फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड आहे. तर हे काय करतं, याच्यामध्ये कोएन्झाईम म्हणून काम करतं आहे. त्याच्यानंतर कोएन्झाईम Q किंवा युबिक्युनान याच्यामध्ये काम करणार आहे. हे दोघांचं काम करतं आहे, एकतर कोएन्झाईमचं पण काम करणार आहे आणि इलेक्ट्रॉन कॅरियर किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टचं सुद्धा हे काम करणार आहे. तर याचे दोन फंक्शन्स आहेत. तर हे लक्षात ठेवा, मे बी याच्यावरती प्रश्न बनू शकतो. मग आता आपण सायकल बघूयात. बघा, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम खूप सोपी सायकल आहे. बघा आता ती कशी सोपी आहे, तुम्हाला काय लक्षात ठेवायचे, एक रिडक्शन आणि एक ऑक्सिडेशन. आता बघा, पहिल्यांदा सुरुवात करूयात. हे NADH2 आणि FADH2 हे कुणाचे मॉलिक्युल्स आहेत सांगा, कुणाचे प्रोडक्ट आहेत, कुठं तयार झाले होते, क्रेब सायकल आणि ग्लायकोलिसिस. हा FADH2 क्रेब सायकलमध्ये. मग आपल्याला NADH2 तयारचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर किती ATP मॉलिक्युल मिळतात आणि FADH2 झालं तर किती ATP मिळतात. तर हे आपल्याला माहिती आहे, NADH2 कडून किती मिळतात आपल्याला सांगा, 3 ATP मिळतात. मग ते कसे आहेत ते बघायचं. त्याच्यानंतर FADH2 मधून 2 ATP मिळतात. ह्याचं कम्प्लीट ऑक्सिडेशन झाल्यानंतर हे तुम्ही ऑलरेडी सुद्धा बघितले, मला वाटतं क्रेब सायकलच्या इथं आपण हे बोललो होतो. आता इथं समजा आपण काय घेतला, सबस्ट्रेट म्हणून, सबस्ट्रेटकडून आपण कोण घेतला, NADH2. पहिल्यांदा याचं काय होतंय बाळांनो, ऑक्सिडेशन. आता बघा, ह्या स्टेप्स त्याच्यामध्ये नाही आहेत कुठं बुकमध्ये, बट मी तुम्हाला समजवायला याच्यामध्ये ॲड करते, सो व्यवस्थित लक्ष द्या. याचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन म्हणजे काय, यानं हायड्रोजन दिला, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल. मग NADH2 हायड्रोजन गेला, इकडे काय गेला बाळांनो, हायड्रोजन गेला की मग काय राहिला, हा इकडे येणार आहे हायड्रोजन, काय गेला इथं गेला की इकडे काय राहणार आहे सांगा, NAD, कारण हा H2 काय गेला इकडे गेला, म्हणून याचं ऑक्सिडेशन. आणि जेव्हा NADH2 कडून NAD तयार होत असतो त्याच वेळी याच्यामध्ये काय होतं, ATP फॉर्म होतो. मग हा झाला तुमचा फर्स्ट ATP. काय झाला, हा तुमचा फर्स्ट ATP झाला. कुठं होतोय, NADH2 आणि NADच्या मध्ये, म्हणजे ह्या ऑक्सिडेशनच्या फर्स्ट ऑक्सिडेशनच्या ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट मिक्स होतात आणि
इथून जी एनर्जी, आता एक लक्षात ठेवायचं आहे, इथून हा तुमचा फर्स्ट मॉलिक्यूल आहे आणि हा तुमचा वॉटर आहे काय लास्ट मॉलिक्यूल आहे. तर इथून इकडे जाताना एनर्जी काय होत असते बाळांनो, एनर्जी लेवल काय होत असते, कमी कमी होते. कारण एनर्जी प्रत्येक स्टेपवरती एनर्जी रिलीज होते आणि ती रिलीज झालेली एनर्जी ह्या ATPच्या मॉलिक्यूलमध्ये काय केली जाते, बाइंड केली जाते. ही आपल्याला गोष्ट माहिती आहे. मग इथून जी एनर्जी रिलीज झाली तिथं इथं फर्स्ट ATP तुमचा तयार झालाय. ठीक आहे. आता इथं हायड्रोजन आला. हा इथून आलेला हायड्रोजन कुणी घेतला, FMN किंवा फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइडने ह्याने हायड्रोजन घेतला. म्हणजे काय झालं रे बाळांनो, याचं रिडक्शन झालं. ही तुमच्या गोष्ट लक्षात राहिली पाहिजे. ह्या FMNने हा हायड्रोजन NaDH2ने दिलेला घेतलाय म्हणजे याचं रिडक्शन झालंय. आता हा रिड्यूस्ड FMNH2 तयार झाला, बरोबर की नाही. FMNH2 काय, हा रिड्यूस आहे कारण याने काय घेतलाय, हायड्रोजन घेतलाय आणि FMNH2 तयार झाला. आता हा रिड्यूस झालेला FMNH2 परत हायड्रोजन देतो, परत काय करतो, हायड्रोजन देतो आणि त्याचं पुन्हा काय होतंय सांगा, FMN तयार होतंय. म्हणजे परत याच इथं काय होणार आहे याचं सांगा, ऑक्सिडेशन. म्हणजे इकडून इकडे येताना हायड्रोजन घेतला म्हणजे रिडक्शन झालं. इथून इकडे जाताना हायड्रोजन इकडे दिला, कुणाला दिला, कोएन्झाइम क्यूला दिला. आणि इथं रिड्यूस RAD रेड नाही आहे, ते काय आहे, रिड्यूस्ड कोएन्झाइम आहे. म्हणजे इथून निघालेला हायड्रोजन तुमचा कुणी घेतला, ह्या कोएन्झाइम क्यूने घेतलाय. म्हणून इथं काय, कोएन्झाइम क्यूचं रिडक्शन झालं म्हणजे हा रिड्यूस्ड कोएन्झाइम क्यू तयार झाला. परत हा कोएन्झाइम क्यूने काय केलं बघा, इथे लक्षात, आता मी वरती लिहिते जरा, हे 2H+ असं लिहिले मी, ॲक्च्युली H2 आहे, बरोबर की नाही. मग ते H2 तसं का लिहिले, त्याची फोड करणार आहे आपण, त्यामुळं हे असं लिहिले. तर किंवा असं घ्या, हा H2 इथं काय झाला, H2 कुणी घेतलाय, रिड्यूस्ड कोएन्झाइम क्यूनी घेतलाय. तो परत त्याने देऊन टाकला, इकडे देऊन टाकला आणि परत हे काय झालं सांगा, परत ऑक्सिडाइज झालं ना. इकडे काय झालं होतं, रिड्यूस, आता नावातच आहे बघा त्यामुळे आपण लिहायला नको. तर रिड्यूस कोएन्झाइम क्यू परत यांनी काय केला, देऊन टाकला, हा H2 इकडे देऊन टाकला म्हणून हा परत काय झाला, ऑक्सिडाइज झाला. ठीक आहे. मग हे सायकल इथंपर्यंत फिरत राहते. आता FADH2चा पार्ट आपण थोडासा उशिरा बघूयात, नंतर बघूयात. आता इथं काय दिलाय सांगा, तुमचा H2, हा काय दिलाय, H2 आला. ह्याने कुणी दिलं सांगा, कोएन्झाइम क्यूने देऊन टाकला म्हणजे हा इथं आला. आता याचं काय होतंय बघा, सगळ्यात महत्त्वाचं, हा जो 2H2 आहे, इथे जरा गडबड झाली, म्हणजे गडबड नाही झाली, फक्त दिसत नाही व्यवस्थित. हा या H2चं काय होतं, ह्या H2ची फोड होती, काय होतं, 2H+ आणि 2 इलेक्ट्रॉन काय होतात, सेपरेट. म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन काय होतात, सेपरेट होतात. मग हे 2 इलेक्ट्रॉन इकडे जातात, कुणाकडं, ही जी तुमची इलेक्ट्रॉन कॅरियरची चेन आहे आणि तुमचे प्रोटॉन काय जातात, खाली जातात. आता हे प्रोटॉन इथं येऊन इथं फक्त पाठवून इथं ठेवूयात, जस्ट आपण इथं याला लिहून ठेवूयात. आता काय आलं तुमचं, हे 2 इलेक्ट्रॉन. तर हे 2 इलेक्ट्रॉन ह्या सायटोक्रोमच्या चेननी काय करणार आहे, 1 बाय 1 ॲक्सेप्ट करणार आहेत आणि पुढं पाठवणार आहेत. आता इथं या इलेक्ट्रॉनमध्ये एनर्जी जास्त आहे. ठीक आहे. मग हा हाय एनर्जीवाला इलेक्ट्रॉन कुणी घेतला, सायटोक्रोम BC1. हे काय आहे, सायटोक्रोमचं कॉम्प्लेक्स आहे. काय आहे हे, कॉम्प्लेक्स. BC1 हे सायटोक्रोमचं कॉम्प्लेक्स आहे, यांनी घेतला. आणि यांनी हा इलेक्ट्रॉन कुणाला दिला, सायटोक्रोम Cला. याचा सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे, सिक्वेन्स लक्षात ठेवा, BC1 CA A3. 5च आहेत, पाठच करायचा सिक्वेन्स. सिक्वेन्सवरती ऑलरेडी जुन्या प्रश्नपत्रिका अगदी 10च्या अगोदर प्रश्न येऊन गेलाय, बट महत्त्वाचा आहे, त्याच्यावरती येऊ शकतो. तर BC1ने इलेक्ट्रॉन घेतला आणि कुणाला दिले, हे 2 इलेक्ट्रॉन सायटोक्रोम Cला. त्यावेळी जी एनर्जी रिलीज झाली ती इथं ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट एकत्र येऊन ह्या बॉन्डमध्ये ATPच्या सेव्ह केली गेली. म्हणजे इथं फर्स्ट ATP, इथं झाला तुमचा सेकंड ATP. कुणाच्या मध्ये सांगा, हा प्रश्न विचारला जातो, कुठं तयार होतोय तुमचा ATP. तर BC1 कॉम्प्लेक्सच्या आणि Cच्या मध्ये. कधी कधी C1 आणि Cच्या मध्ये दिलं जाईल, तर ते सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता सायटोक्रोम Cकडे येताना एनर्जी याच्यातली काय झाली, अजून थोडी कमी झाली. मग हा थोडीशी कमी, बट त्याच्यामध्ये एनर्जी अजून सुद्धा आहे. मग थोडी कमी एनर्जी झालेली 2 इलेक्ट्रॉन परत सायटोक्रोम Cने कुणाला दिले, सायटोक्रोम Aला दिले. आणि सायटोक्रोम Aने परत कुणाला दिले सांगा बाळांनो, सायटोक्रोम A3ला दिले. आणि जेव्हा सायटोक्रोम A कडून सायटोक्रोम A3कडे हे इलेक्ट्रॉन येतात, तेव्हा जी एनर्जी रिलीज होते तिथं हा तुमचा थर्ड ATP मॉलिक्यूल तयार झाला. इथं फर्स्ट, सेकंड, थर्ड. का, कारण आपण NaDH2ला आपण NaDH2चं टर्मिनल ऑक्सिडेशन करतोय, अजून FADH2कडे गेलेलो नाही. मग इथं काय लक्षात आलं, थर्ड ATP. आणि मग कमी झालेला, आता डीएनर्जाइज झाला इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये एनर्जी नाही. तो इलेक्ट्रॉन कुणाला दिला, 1/2 O2. तर हा दिलाय ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजनला. तर ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन, नॉर्मली ऑक्सिजन असं असतो, बट इथं कसं आहे सांगा, 1/2 O2. आता हा 1/2 O2 मध्ये जर 2 इलेक्ट्रॉन आले तर ह्याचं काय होणार आहे सांगा, 1/2 O2 मायनस मायनस होणार, कारण ह्या 2 इलेक्ट्रॉनचे मायनस चार्ज इथे येणार. प्लस मगाशी जे आपण इथं हायड्रोजनची फोड करून जे 2 इलेक्ट्रॉन इकडे पाठवले आणि 2 जे प्रोटॉन आहेत, हे प्रोटॉन येऊन इथं याला मिक्स होतात. मग हे 2 प्रोटॉन येऊन काय झालं सांगा,
इथं काय असणार आहे ट्वाइस एच प्लस, याच्यामध्ये काय केलं ट्वाइस एच प्लस, हे जर ॲड केलं तर काय होणार आहे सांगा, इथं दोन प्लस प्लस चिन्ह असणार आहेत बरोबर नाही, ट्वाइस एच प्लस आहे तर आणि मग असं हे दोघं कंबाईन होऊन 1/2 O2 2 इलेक्ट्रॉन आणि हे 2 प्रोटॉन असं बनून काय होतं तुमचं H2O तयार होतं आणि याला आपण काय म्हणतो मेटाबॉलिक वॉटर, काय म्हणतो मेटाबॉलिक वॉटर. आता मेटाबॉलिक वॉटर का, ही मेटाबॉलिक प्रोसेस आहे रेस्पिरेशन आणि त्याच्या एंडला तयार झाला आहे म्हणून मेटाबॉलिक वॉटर इथं तयार झाला. ही सगळी झाली तुमची NaDH2 जर तुमचा काय असेल सबस्ट्रेट असेल कशासाठी ऑक्सिडेशनसाठी. जर आता FADH2, आता एक गोष्ट खूप महत्त्वाची लक्षात ठेवायची, रिडक्शन आणि ऑक्सिडेशनचा गोंधळ किंवा जे काही प्रकरण आहे ते सगळं इथंच आहे बरोबर नाही, याच्या पुढे ते जात नाही बरोबर. आता FADH2 तुमचा इथं येणार नाही, जेव्हा FADH2चं ऑक्सिडेशन होतं त्यावेळी तुमचा फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड याच्यामध्ये भाग घेत नाही. मग हा FADH2 डायरेक्टली याच्यातून जो H2 जाणार आहे तो डायरेक्टली कोणाकडे जातो सांगा, ह्या कोएन्झाइम क्यूकडे जातो आणि ह्या कोएन्झाइम क्यूने H2 घेतला की तो रिड्यूस झाला आणि परत हा इकडे दिला की काय झालं, हा ऑक्सिडाइज झाला. मग हा इथल्या इथं फिरतो आणि हे परत FAD काय झालं, परत काय झालं तयार झालं, कसलं ऑक्सिडाइज फॉर्म झालं हे बरोबर नाही, ऑक्सिडेशन झालं ना याचं, कारण याने हायड्रोजन दिला, हा ऑलरेडी कसा होता रिड्यूस्ड होता, कुठं तयार झालेला तुमच्या क्रेब सायकलमध्ये तयार झालेला, तर हा रिड्यूस्ड FADH2 ने हायड्रोजन दिला म्हणून तो ऑक्सिडाइज झाला, याचं ऑक्सिडेशन झालं. हा H2 कोएन्झाइम क्यूनी घेतला, परत कोएन्झाइम क्यूनी इकडे दिला कुणाला सायटोक्रोमला, त्यावेळी इथं फोड झाली आणि सेम मगाशी सांगितलं तसं इथं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं FADH2 च्या याच्यामध्ये हा पार्ट येणार नाही. म्हणून बघा, म्हणून हा ATP इथं जो ATP तयार होतो हा जर एंट्रीज इथून करतोय तर FADH2 मुळे हा ATP तयार व्हायचा काहीही प्रश्न येणार नाही बरोबर की नाही. म्हणून FADH2 मुळे हा एक ATP आणि हा एक, असे दोनच ATP तयार होतात आपण मग असे बघितलं, आणि NaDH2 ने मात्र इथला एक आणि हे दोन असे 3 ATP तयार होतात. तर ही आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, खूप सोपी आहे, फक्त रिडक्शन ऑक्सिडेशन कळालं पाहिजे बस, याच्यावरती अख्खी सायकल समजते. आय होप तुम्हाला सुद्धा व्यवस्थित समजले असेल. आता आपण याच्यावरचे क्वेश्चन्स बघूयात. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की NaDH2च्या वेळी याच्यामध्ये सगळ्यात जास्त एनर्जी होती आणि तुमच्या H2O काय आहे सगळ्यात कमी एनर्जी आहे बरोबर की नाही. मग हा इलेक्ट्रॉन पहिल्यांदा कुठं निघाला आहे, रिड्यूस्ड कोएन्झाइम क्यूने दिल्यानंतर हा सायटोक्रोम बी पहिल्यांदा कुणी घेतला, सायटोक्रोम बीने घेतला आणि तो इलेक्ट्रॉन येऊन शेवटी इलेक्ट्रॉन कुणी घेतला, ऑक्सिजनने घेतला. म्हणजे फर्स्ट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर तुमचा सायटोक्रोम बी आहे, लास्ट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर तुमचा ऑक्सिजन आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. सायकलवरती असेच प्रश्न येतात, ATP कुणाकुणाच्या मध्ये तयार झाला, मग वॉटर कधी तयार झाला, पहिल्या शेवटच्या स्टेपला, लास्ट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर कोण, फर्स्ट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर कोण, ATPचे सगळे हे सगळं लक्षात ठेवायचं, याच्यावरतीच प्रश्न असतात. फर्स्ट क्वेश्चन बघूयात मग, विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर इज प्रेझेंट इन रेस्पायरेटरी चेन. ही तुमची रेस्पायरेटरी चेन आहे, CET 2016चा क्वेश्चन आहे. मग मला सांगा आता याच्यामध्ये काय आहे, सायटोक्रोम F, सायटोक्रोम A3, प्लास्टोसायनिन, फेरोडॉक्झिन. हे प्लास्टोसायनिन, फेरोडॉक्झिन, त्याच्यानंतर सायटोक्रोम हे सगळे कुठं होते रे बाळांनो, हे सगळे आपण फोटोसिंथेसिसमध्ये बघितलेत, म्हणजे हे सगळे एलिमिनेट होतात. आणि A3 बघा आपला इथं आहे सायटोक्रोम A3, म्हणजे ऑप्शन नंबर बी तुमचा करेक्ट असणार आहे. हा एकटाच काय करतो, ह्या चौघांपैकी रेस्पायरेटरी चेनमध्ये इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर म्हणून काम करतो आणि तो कुणाकडून घेतो इलेक्ट्रॉन, सायटोक्रोम A कडून इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार आहे. मग हे सुद्धा आता असं विचारलंय, परत असं विचारलं जाईल की सायटोक्रोम A3 कुणाकडून इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतोय, सायटोक्रोम A कडे, किंवा इलेक्ट्रॉन कुणाला देतोय, ऑक्सिजनला. म्हणजे तुम्हाला दोन्ही वेळी लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द फर्स्ट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर इन ETS. आत्ताच आपण बघितलेला इलेक्ट्रॉन इथं झाला तयार बरोबर नाही. हे मग कुणी घेतला आहे, सायटोक्रोम B. मग सायटोक्रोम B, सायटोक्रोम C ने घेतला आहे, कारण याच्यामध्ये पर्टिक्युलर C इथं आहे बरोबर. मग याने तर पहिल्यांदा नाही घेतला. FAD तर घेत नाही, हा फक्त हायड्रोजन देतो. NAD आणि FAD इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर किंवा कॅरियर नाही आहेत बरोबर की नाही. मग सायटोक्रोम B तुमचं आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर A. नेक्स्ट बघूयात काय क्वेश्चन आहे. इन ETS वॉटर मॉलिक्युल इज फॉर्म्ड. आता हा जुना क्वेश्चन आहे, मला वाटतं 9 की काय 2009च्या CETs असेल. बिटवीन सायटोक्रोम C अँड सायटोक्रोम A3. C आणि A3 मुळात ह्या दोघांची चेनच नाही, C आणि A मध्ये लिंक आहे, परत A कडून A3 कडे जातोय, C कडून A3 कडे इलेक्ट्रॉन डायरेक्टली जात नाही, म्हणजे ऑप्शन एलिमिनेट झाला. बिटवीन B अँड सायटोक्रोम C1. आता इथं आहे B आणि C1, हे तर कॉम्प्लेक्स आहे, याच्यामध्ये सुद्धा नाही वॉटर मॉलिक्युल. आपल्याला माहिती आहे वॉटर मॉलिक्युल कुठे झालाय, शेवटी तयार झालाय बरोबर की नाही. बिटवीन सायटोक्रोम B अँड सायटोक्रोम C. आता B आणि C परत एकदा तसंच आहे, ह्याच्यामध्ये तर डायरेक्ट कनेक्शन नाही, हे BC1 कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे हे सुद्धा
एलिमिनेट झाला ऑप्शन आणि ॲट दी एंड शेवटी वॉटर मॉलिक्यूल तयार झाला आहे, बरोबर की नाही, म्हणजे ऑप्शन नंबर डी. मग हे असे सोपे प्रश्न असतात बघा, व्यवस्थित सोडवायचे, तुम्हाला त्यासाठी सायकल व्यवस्थित माहिती असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, CET 2010ला विचारलाय, 15ला सुद्धा तो विचारलाय. लास्ट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर इन ETS इज NADP. NADP मुळात काय करत नाही, NADP याच्यामध्ये नसतोच, बरोबर की नाही, तर हा प्रश्न येणारच नाही. ऑक्सिजन, ऑक्सिजन आहे का बघा, इथं ऑक्सिजन आहे, हा लास्ट इलेक्ट्रॉन, याच्यानंतर इलेक्ट्रॉन कुठं बाहेर गेला नाही, म्हणजे ऑक्सिजन आहे. मगाशी पण आपण बघितलेलं सायटोक्रोम आणि सायटोक्रोम ए, फक्त सायटोक्रोम असं तर येणार नाही, सायटोक्रोम ए अजिबात नाही, कारण सायटोक्रोम ए नंतर हा A3 कडे गेला, A3 कडून O म्हणजे O2 ऑक्सिजनकडे गेला, म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर कोण आहे तुमचा, ऑक्सिजन. ऑप्शन नंबर बी तुमचा करेक्ट आहे. परत बघा सेम तसाच प्रश्न विचारलाय 16ला, फक्त वर्डिंग बदललंय. ड्युरिंग एरोबिक रेस्पिरेशन द फायनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर इज साईट. बघा आता ॲक्च्युली मी आज दुसऱ्यांकडून प्रश्न लिहून घेतलेत, आज पहिल्यांदा कुणीतरी थोडीशी मला हेल्प केली. सायटोक्रोम बी, NADH2, वॉटर आणि ऑक्सिजन. आत्ताच आपण बघितले लास्ट किंवा फायनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर कोण आहे तुमचा, ऑक्सिजन. ऑप्शन नंबर डी आन्सर आहे. लास्ट क्वेश्चन बघा काय आहे, ट्रिकी क्वेश्चन आहे पण खूप सोपा आहे. 2019ला विचारला होता. कोएन्झाइम ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इन मायटोकॉन्ड्रिया आर. आता आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये कोएन्झाइम कुठले कुठले आहेत बाळांनो, NAD तर आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर FMN आहे, फ्लेविन मोनो न्यूक्लियोटाइड हा आहे, त्याच्यानंतर तुमचे सगळे सायटोक्रोम्स आहेत, बरोबर. सायटोक्रोम्स ॲक्च्युली इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट करतात. मग कोएन्झाइमचं काम हे असं का दिले, मग अशीच आपण बघितलेलं कोएन्झाइम क्यू हा काय करतो, याचे दोन काम आहेत. एक तर हा ॲज अ कोएन्झाइम म्हणून पण काम करतो आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेनमध्ये सुद्धा काम करतो, म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे बघा, ठीक आहे. आता बघा सायटोक्रोम्स डिहायड्रोजिनेजेस, फ्लेओप्रोटीन्स, सायटोक्रोम्स कॅटालिझिस, कुठंही कॅटालाइज होत नाही, बरोबर की नाही, कॅटालायझिस येणार नाहीत, म्हणजे हे गेलं पेरॉक्झिडेजेस हे सुद्धा येणार नाहीत. हायड्रोरुनेडेज हे तर तुमचे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जातात, म्हणजे हे एलिमिनेट झाले, ह्याच्या पुढे वाचायची गरज नाही. फ्लेओप्रोटीन्स, अनहायड्रेस आणि फॉस्फेटायझिस, कुठं फॉस्फेटाइज होतात का नाही, म्हणजे अनहायड्रेसेस हे येणार नाहीत. आता बघा हे तिन्ही तर ऑप्शन आपण एलिमिनेट केले. सायटोक्रोम्स, सगळे सायटोक्रोम्स आहेत का, आहेत. डिहायड्रोजिनेसेस, आता तसं बघायला गेलं तर इथं डिहायड्रोजिनेशन होतं आहे, म्हणजे ऑक्सिडेशन होतं आहे, म्हणून डिहायड्रोजिनेसेस हे सगळे याच्यामध्ये आहेत. आणि फ्लेओप्रोटीन कुठला आहे, फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड हे फ्लेओप्रोटीन आहे, म्हणून तुमचा ऑप्शन नंबर काय असणार आहे, ए करेक्ट असणार आहे. आय होप आजचं लेक्चर व्यवस्थित समजलं असेल तुम्हाला. संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला रेस्पायरेटरी कोशंट आणि ATP जो तुम्हाला अनएरोबिक रेस्पिरेशन राहिले त्याच्यावरती थोडंसं शॉर्टमध्ये लेक्चर घ्यायचं ट्राय करेन. उद्या आपल्याला कुठला लेक्चर स्टार्ट करायचं बानो, इकॉलॉजीचा, ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट फर्स्ट, तो टॉपिक उद्या आपण सुरू करूयात. आणि एक महत्त्वाची गोष्ट मला बोलायची होती की मॉक टेस्ट. तर बघा कुणाकडे जर फुल सिलेबसच्या मॉक टेस्टची जर लिंक असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आपण सगळ्यांना ते अवेलेबल करून देऊ किंवा सगळ्यांना त्याची हेल्प होईल. सर तुम्ही ते करा, मी पण ट्राय करते. मला 1-2 लिंक सापडलेत, 6 तारखेला मी तर ते अपलोड करेनच, बट तुमच्याकडे जरी कुणाकडे असेल एखाद्या कॉलेजची किंवा कुणाची, तरी तुम्ही ती सुद्धा लिंक शेअर करा, म्हणजे बाकी सगळ्यांना ती देता येईल. आणि आपले चॅनलवरचे जर व्हिडिओज तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड वाटत असतील तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.